छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि याच पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूया. शिवसेना नेते तथा महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे आपल्याबरोबर आहेत. ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन देखील होणार आहे. ते आपल्याबरोबर आहेत. भुमरे साहेब, वातावरण अनुकूल झालंय का? फार अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला हे तिकीट मिळालं. मला एक सांगायचं की तिकीट जे मिळालं हे अंतिम टप्पा वगैरे काही नाही. जसं टप्प्याटप्प्यानं आपल्या महाराष्ट्रात निवडणुका होत्या. पहिल्या टप्प्याचे पहिले उमेदवार जाहीर झाले, दुसऱ्या टप्प्याचे दुसरे झाले, तिसऱ्या टप्प्याचे तिसरे झाले आणि आपला चौथा टप्पा होता. तर चौथ्या टप्प्यात मला उमेदवारी देण्यात आली. अजून पाचवा टप्पा बाकी आहे. म्हणून मला सांगायचं की जसजसे निवडणुकीचे टप्पे असतात तशा पद्धतीनं महायुतीनं उमेदवार जाहीर केलेले. आणि आज विशेष म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बरेचसे मंत्री आणि महायुतीचे नेते हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथं आज त्यांच्या म्हणजे स्वतः त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि भव्य असे रॅली निघणार आहे. बरं, भुमरे साहेब, एक छोटासा अडथळा होता सुरुवातीचा की विनोद पाटलाच्या उमेदवारीबद्दल बरीच चर्चा झाली. आता त्यांनी जवळपास माघार घेतलेली, इथपर्यंत तुम्हाला यश आलं. मात्र आता त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली, याचा फायदा तुम्हाला होईल? मला एक सांगायचं की उमेदवारी अर्ज मागण्याचा अधिकार हा सगळ्याला असतो आणि एकदा उमेदवारी ज्याला कोणाला उमेदवारी मिळत ते सगळे मिळून काम करत असतात. तसंच विनोद पाटील सुद्धा आपलं महायुतीचं काम करतील आणि त्याचा फायदा आम्हाला होईल. तुमच्याच पक्षातल्या काही आमदारांमुळे किंवा महायुतीतल्या काही खासदारांमुळे त्यांना कुठेतरी अडथळा आला, तो राग जर त्यांच्या मनात असेल तर ह्याचं काही साईड इफेक्ट आपल्याला? नाही, राग वगैरे काही नसतो. तात्पुरता आपला उमेदवारी मिळेपर्यंत सगळ्यालाच वाटतं मला उमेदवारी मिळाली पाहिजे. पण आमदारावर वगैरे काही असं राग वगैरे काही नाही. आणि राजकारणात मला एक सांगायचं की लोकशाहीमध्ये सगळ्याला उमेदवारी मागण्याचा अधिकार असल्यामुळं उमेदवारी ही एकालाच मिळती. मागणी अनेक जण करतात, पण ज्याला मिळन त्याचं काम सगळे मिळून करतात. आता हल्ली परत इलेक्शनच्या सीझन आहे, त्यामुळे टीका टिप्पणी वाढलेली आहे. 2 दिवसापूर्वीच वैजापूरमध्ये खैरेंनी तुमचे टक्केवारीचे पैसे वाटण झाले, पांदन रस्त्याची टक्केवारी असेल किंवा दारूचे पैसे, असा प्रकार थेट आरोप आहे. मला एक सांगायचं, कळन ना 4 तारखेला कोणी टक्केवारी घेतली, काय घेतली, आणि जिल्ह्यातले कार्यकर्ते सांगतात ना की भुमरे साहेबांना किती टक्के पैसे घेतले, कार्यकर्ते सांगतात. खैरे तर आरोप करणारच. खैरेजवळ दुसरं राहिलेच काय? खैरेने हे सांगावं भुमरेंना विकासाचे कामं केले नाही. भुमरे पालकमंत्री असताना, कॅबिनेट मंत्री 5 वर्ष असताना भुमरेंनी महाराष्ट्रात काम केलं नाही, जिल्ह्यात काम केलं नाही, शहरात काम केलं नाही. हे काम सांगा. हे काय टक्केवारी खाल्ली, टक्केवारी घेतली, याला काही प्रूफ आहे का? आणि राहिला विषय व्यवसाय कोणी कोणता करावा आणि किती करावा हे सगळं रेकॉर्डला आहे ना. आरोप करायला काही आता नाही, पण कोणता व्यवसाय करावा, काय करा, ज्याचा त्याचा विषय. मला एक सांगायचं, नंबर 2च्या धंदे करीत नाही, हे शासन मान्य आहे. शासनाला आम्ही महसूल भरतोय. म्हणून मला सांगायचं की रेकॉर्डला सगळे आरोप कोण करतं. आता खैरेच्या पायाखालची वाळू सरकली, खैरेचं संतुलन बिघडलं. आज खैरेला कळन, खैरेची परिस्थिती आज कळन त्याला काय. आम्ही ज्यावेळेस सगळे सोबत होतो, भाजप शिवसेना, त्यावेळेस खैरेची रॅली कशी निघत होती, खैरेच्या सभा कशा होत होत्या, आणि आज खैरेची परिस्थिती कशी आहे. आज तुम्हाला सांगतो, खैरेसोबत काँग्रेस नाही, त्यांची शरद पवारची राष्ट्रवादी नाही, आणि उबाठाचे कार्यकर्ते सुद्धा खैरेबरोबर नाही. हे सगळे खैरेसोबत आहे, पण मनानं माझ्यासोबत हे सगळे कोणते. त्याच्यामुळं खैरेचं संतुलन बिघडलं. खैरे काय आरोप करतो इकडे तुम्ही लक्ष देऊ नका. खैरेला म्हणा विकासावर बोल म्हणा. भुमरेने व्यवसाय तर कोणी करतं. यांचं आता मला बोलायचं ठरलं तर मी लय बोलन. त्यांच्यासोबत मी किती जण आहे, त्यांचे व्यवसाय काय हे बी सांगू शकतो मी. त्याच्या गाडीत फिरते, त्यांच्यासोबतची त्यांच्या गाडीत असतात. काय व्यवसाय तरी काय आहे त्यांचे? नाही, त्यांचे व्यवसाय सांगत नाही मी. सांगू ना, जाहीर भाषणात सांगू. उद्योगात व्यवसाय नाही, उद्योग व्यवसाय काय मी सांगेन ना. ते इलिगल आहेत का असं म्हणायचं? मला काय म्हणायचं ते बी. मग आमचे काय लिगल का? आमचे काय लिगल आहे? आमचे बी लिगलच आहे ना. मी सांगितलं ना की आम्ही काही चोरून धंदे थोडेच केले. याच व्यवसायाच्या रेकॉर्डून अंबादास दानवेंनी एका प्रत्यक्षपणे असं सांगितलं की कुठेतरी तुम्ही प्रतिज्ञापत्रामध्ये ऐनवेळी बदल केला, व्यवसाय आता नव्याने तुम्ही मांडणी केली. त्याच्यामध्ये मला काय म्हणायचं,
म्हणजे दारूच्या व्यवसायाबद्दल असं काहीच नाही, हे तर जग जाहीर आहे. जो व्यवसाय आहे तो मी रेकॉर्डला आणलेला आहे. माझ्यावर कर्ज काही आहे, ते कर्ज सुद्धा आपण मी थोडं दाबिणार आहे, कर्ज माझ्यावर कर्ज आहे ते सुद्धा आपण विवरण केलेले आहे. म्हणून मला सांगायचं की कर्ज असून द्या, व्यवसाय असून द्या, सगळं आपण ह्या फॉर्ममध्ये घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळं काही झाकायचा लपायचा काही संबंध नाही. जो काही माझा जे काही असं व्यवसाय वगैरे काय असं नाही, सगळं फॉर्ममध्ये आपण दिलेलं आहे. जे काही प्रॉपर्टी असेल ती फॉर्ममध्ये आहे. एक काळ असा होता की खैरेंबरोबर तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करायला जायचा. आता तुम्ही नाही आहेत म्हणून तिथे गर्दी कमी होईल किंवा त्यांच्यासोबत गर्दी कमी असेल. मला एक सांगायचं की खैरेची रॅली निघली हे तुम्ही स्वतः बघितलं, तुम्ही टीव्हीवर दाखवलं. आजची रॅली तुम्हाला दाखायची कशी आहे काय आहे. आणि आज मी तुम्ही बघा खैरेची परिस्थिती काय, पूर्वीचा खैरे आताचा खैरे याच्यामध्ये फार बदल झालेला आहे. आणि आज खैरे मी म्हणतो त्याचं डिपॉझिट वाचलं तर बरं होईल, अशी परिस्थिती आज आपल्या जिल्ह्याची. एकूणच संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांचं डिपॉझिट जप्त होईल अशाच प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. तर आज जोरदार शक्तीप्रदर्शनासह छत्रपती संभाजीनगरमधनं संदीपान भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.